नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। ठाण्यातील माझीवाडा उड्डाण पुलावर आजपासून पावसाळ्यापूर्वी मास्टिंग टाकण्याचे काम 21 दिवसांसाठी हाती घेण्यात आले आहे। येत्या 22 मे पर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत भिवंडी, नाशिक किंवा मुंबईकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे। पुणे रेल्वे स्थानक परिसरात आता अधिकृत पार्किंग वगळता 200 मीटरचा परिघात नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे। रेल्वे प्रशासनाकडून याबाबत जनजागृतीसाठी फलक लावण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल। पुण्यातील पुरंदर विमानतळ विरोध प्रकरणात 250 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शनिवारी पुरंदर विमानतळास विरोध करणारे शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती। यावेळी दगडफेक करण्यात आली होती। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इत्यादी 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे। 12वीचे निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे। भक्त प्रल्हाद यांची जशी परीक्षा घेण्यात आली आणि त्यानंतर नरसिंह अवतरले ते आमच्यासाठी प्रेरणादायक होते। काँग्रेस नेत्याने भाजपा जसे छळत आहे, नरसिंह भाजपामध्ये राक्षसाला संपवण्यासाठी अवतार घेईल असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे। पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी विशेष अभिषेधन बोलवावं अशी मागणी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। काँग्रेसच्या वतीने आता परभणी येथे सद्भावना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। गडूळ राजकारणामध्ये नवी दिशा देण्यासाठी सद्भावना यात्रा आयोजित केल्याचे चव्हाण यांनी सांगितले। राजस्थानच्या श्रीनगर मधील पाकिस्तान बॉर्डरवर बीएसएफ कडून पाकिस्तानच्या जवानाला अटक करण्यात आलेली आहे। या पाकिस्तानी जवानाचा भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर बीएसएफ कडून ही कारवाई करण्यात आली आहे। सध्या या जवानाची चौकशी सुरू आहे। भारताने पाकिस्तान सोबत व्यापार बंदीचा निर्णय घेतला आहे। भारताने आयात आणि निर्यात पूर्णपणे बंद केली आहे। डोळे वाटारलेल्या पाकिस्तानच्या भारताने चोख उत्तर दिले आहे। भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने पाकिस्तान सोबत व्यापारावर बंदी घातली आहे। पाकिस्तान साखर, सिमेंट पासून ऑटोमोबाईल पटपर्यंत सगळ्या वस्तूंना तसणार आहे। भारताकडून 7 मे रोजी पाकिस्तानला एक ट्रेलर दाखवणार असून है तयार हम असा इशारा देणार आहे। कर्नाटकच्या कारवार जवळ भारताकडून क्षेपणास्त्र चाचणी करण्यात येणार आहे। हवा, पाणी आणि जमिनीवरूनही पाकिस्तानला याद्वारे घेरता येणार आहे। मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे। 4 ते 5 वाहनांनी एकमेकांना धडक लागल्याने हा अपघात झाला आहे। या भीषण अपघातात 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। गेल्या काही दिवसांपासून कोस्टल रोडवर अपघाताची मालिका सुरूच आहे। समाज कल्याण विभाग हे गोरगरीब जनतेला न्याय देणारे विभाग आहे। अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आहे। त्यांनी मोठ्या मनाने या विभागाला जास्तीत जास्त निधी द्यायला हवा। या खात्याचा निधी इतरस्त वर्ग करायला नको। मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे असे संजय शिरसाट यांनी सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान विरोधात सैन्य कारवाईची कमान आपल्या हातात घेतली आहे। ते सैन्य दलाच्या 3ही प्रमुखांसोबत बैठक घेत आहेत। पाकिस्तान सोबत कारवाईची रूपरेषा तयार केली जात आहे। हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही। विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे। सायबर फसवणुकीच्या माध्यमातून मिळवलेला पैसा विविध खात्यातून फिरून अखेरीस पेट्रोल भरण्यासाठी वापर केला जाते अशी काही घटना विदर्भात घडल्या आहेत। दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या विमानात एक मद्यधुंद प्रवाशाने एअर हॉस्टेसचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक 6A6403 मध्ये घडली आहे। विमान शिर्डीत उतरल्यानंतर एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राहता पोलिसांनी आरोपी प्रवाशाने विरोधात गुन्हा दाखल केला आहे। छत्तीसगडच्या अंबिकापूर जिल्ह्यात शनिवारी एका हृदयद्रावक घटना घडली आहे। 35 वर्षीय व्यवसायी इंद्रजीत सिंग बाबरा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला। ही संपूर्ण घटना संगम चौकात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे। काळजीपूर्वक टाकून टाकणारा सीसीटीव्ही फुटेज सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे।
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरोधात सातत्याने कठोर कारवाई करत आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि पाकिस्तानी वेबसाईटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे। आता भारताने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे। भारतात सरकारने पुन्हा एकदा कारवाई करत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सोशल मीडियाचे एक्स खाते भारतात बंद केले आहे। देशातील 5 मोठ्या बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाई केली आहे। 5 बँकांना लाखो रुपयाचा दंड ठोठावला आहे। यामध्ये देशातील आघाडीच्या ICICI बँक, ॲक्सिस बँक, IDBI बँक, बँक ऑफ बरोडा आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचा समावेश आहे। पंजाबच्या अटारी बॉर्डर परिसरामध्ये असलेल्या एका गावातील शेतात संशयास्पद वस्तू सापडलेली आहे। त्यानंतर या भागात सर्च ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली आहे। शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे। याच वेळी राऊतांना त्यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तक प्रकाशनाचं आमंत्रण देत या पुस्तकाची प्रत देखील भेट दिली आहे। 16 मे रोजी संजय राऊत यांचं ह्या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत होणार आहे। पूर्व विदर्भाला गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पुन्हा एकदा अक्षरशः झोडपून काढलं आहे। वादळी वाऱ्यासह गारपीटाने भातपीक जमीन दोस्त झाल्याने बाजीराव पुन्हा हवादिला झाले आहे। पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा हफीजने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे। भारताने सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर पाक हल्ला करेल अशी थेट धमकी दिली आहे। तसेच पाकिस्तानने मित्र राष्ट्रांकडे मदत मागितली आहे। पुण्यातील नवले ब्रिज जवळ एका मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवले। त्यामध्ये कुणाल हुशारा याचा मृत्यू झाला आहे। कारमधील 4 जणांनी मद्यप्राशन केल्याची माहिती आहे। घटनास्थळी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडून पाहणी। चौघांवरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या 2 कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला। मृत्यूच्या नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला आहे। मृत्यूस जबाबदार असणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली। गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीला पावसाने झोडपून काढले आहे। भर उन्हाळ्यात पावसाचे या अनामिक एंट्रीने दिल्लीकरांचे तोडपिटीक उधाळली आहे। आतापर्यंत मुसळधार पावसाने 7 जणांचा मृत्यू झाला आहे। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1 TV न्यूज मराठी।